नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। नकली संतान टीकेवरून TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। गुजरात दंगलीनंतर ज्या बाळासाहेबांनी मोदींना मदत केली त्याच बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान म्हणून उल्लेख केला, अशी खंत ठाकरेंनी बोलून दाखवली। पंतप्रधान मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले। TV9 मराठीच्या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे भावुक झाले। गुजरात दंगलीनंतर ज्या बाळासाहेबांनी मोदींना मदत केली त्याच बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान असा उल्लेख केला, अशी खंत ठाकरेंनी बोलून दाखवली। तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत का असा प्रश्न केल्यावर ठाकरेंनी हे अश्रू नसून अंगार असल्याचं म्हटलं। अगदी मोदी मला नकली संतान म्हणाले, ही कोणती संस्कृती? बाळासाहेबांचं नकली संतान? त्यावेळेस ते बोलले होते की वैयक्तिकरित्या जेव्हाही ठाकरेंना काही गरज लागेल तर मोदी पहिले असतील। हो, पण त्यांनी मला एक काहीतरी माना ना, ज्या मातोश्रीनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर वाजपेयी तेव्हाच मोदी दिसलेच नसते, आणि आमचे प्रमोदजी असते तरी मोदी दिसले नसते। पण त्यावेळेला अटलजींनी राजधर्म का पालन करना होगा म्हणून मोदींना उचलून फेकत होते, तेव्हा ज्या मातोश्रीने बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान बोलताय, बोललात। तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत की अश्रू नाहीयेत? मग तुम्ही भावनिक आहेत, अंगार आहे। कारण हे मला असं वाटलं की तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत। नाही, हे प्रदूषणामुळे झालं असेल। असं अश्रू ढाळणार मी नाहीये। माझ्या मनात एक आणि तुम्हाला जेंटलमॅन छवी आहेच ना। मी जे आहे, जे पटत नाही ते पटत नाही, जे पटत ते माझ्या शत्रूचं असलं आणि पटलं तरी मी पटलं बोलणार आहे, आणि मित्राचं आहे, नाही पटलं तरी नाही पटलं बोलणार आहे। आणि अशीच अपेक्षा माझी इतरांकडनं की माझं नाही पटत मला तुम्ही समजवा। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मातोश्रीची बदनामी बंद करा, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील, त्यांना जेवायलाही बोलवेन, असंही उद्धव ठाकरेंनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय। मातोश्रीला बदनाम करू नका, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबई विकू नका, मराठी अस्मिता जपा, असंही ठाकरे TV9च्या मुलाखतीत म्हणाले। फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला तुम्ही जेंटलमॅन म्हणून विचारतो। ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील। तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत। असं अजिबात नाही झालेलं। फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये प्रति आव्हान पाहायला मिळतंय। ठाकरेंनी विकासावर बोलावं, 3000 रुपये बक्षीस देतो, असं फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं होतं। आणि भाजपची हिंदू मुस्लिम शिवाय भाषणं दाखवा, 1 लाख रुपये देईल, असं ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर थेटपणे भाष्य केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर 1 वाक्य बोलावं असं आव्हान फडणवीसांकडून देण्यात आलेलं होतं, आणि त्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की भाजपची भाषणं, फडणवीसांची भाषणं हिंदू मुस्लिम शिवाय नसतात, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी प्रति आव्हान दिलंय की मी 1 लाख रुपये देतो, भाजपचे हिंदू मुस्लिम शिवाय भाषणं दाखवा, असं ठाकरेंनी म्हटलंय। जवळ सांगण्याकरता काहीच नाही, काहीच सांगू शकत नाही। कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत। मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत। कॉन्ट्रॅक्टर आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे। मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला। मग माझं आव्हान आहे की देवेंद्र फडणवीसांपासून मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतलं एक भाषण असं दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे। मंगळसूत्र चोरीपासून, बरोबर आहे, कटेंगे तो बटेंगे फटेंगे, आता फटेंगे झाली त्यांची।
आणि मी 1 लाख रुपये सगळ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई सगळ्यांकडनं गोळा करून 1 लाख रुपये देतो. म्हणजे जाऊ तिथे खाऊ आणि 1000 रुपये वाटतात. लाखो कोटी रुपये खात्यात आणि 1000 रुपये वाटत. लाज वाटली पाहिजे. आता तुम्ही त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही त्यांना 1 लाख रुपयाचं चालेल 1 लाख रुपयाचं देतो त्यांना. माझा मुंबईकरांवरती आणि मुंबईकरांचा माझ्यावरती विश्वास आहे म्हणून तर मी मुंबई मॉडेल अभिमानाने दाखवू शकतो. असं फडणवीसांनी त्यांच्या पंतप्रधानांसह त्यांच्या शासित राज्यात कोणी काय केले हे त्यांनी दाखवावं. मी त्याला आणखीन 1 लाख रुपये देतो आणि ते मी माझ्याकडनं देईन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. पण पुण्यातला जन्म असला तरी बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नव्हती ना घातली. जे हे घालतायत अदानीच्या घशात नव्हती ना घातली. कारण मला सर्व काही नागपूर मधलं कळणार नाही, मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. मला सर्व काही पुण्याचं कळणार नाही, हे मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. सांगलीचं कळणार नाही, बुलढाण्याचं कळणार नाही, नाशिकचं कळणार नाही, हे मी मान्य केलं पाहिजे. तेव्हा कळून घेऊन त्यांना काय पाहिजे ते देण्याचं काम मी केलं पाहिजे. पण ज्यांना हे मी पुस्तिका दाखवून आमच्यासोबत राहून मुंबईचा केलेला विकास दिसत नसेल तर त्यांचा मुंबईचा संबंध नाही. इथे हा मुद्दा आहे. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत. अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे. पण मी त्यांना कालच सांगितलं, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. बघा हा किती 21 आज निवडून कशा दिल्या. जिथे निवडणूकच नाही झाली ते बोलतात पोटदुखी झाली. पोटदुखी नाही, त्यांना काय दुखतं त्यांचं त्यांना कळत नाहीये. कारण तुम्ही तिथल्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. हे लोकशाहीतलं मोठं पाप यांनी केले. आणि आता माझ्याकडे पण बातम्या तुमच्याच माध्यमातून आलेल्या आहेत. त्या शहासेनेच्या माणसाने पण त्याला 1 कोटीची ऑफर दिली, त्याला कसं पळून नेलं, हे सगळं मुंबईत घडताना बघितलेलं आहे. आपण तिकडे जाऊन राहुल नार्वेकरांनी ऑन द स्पॉट हा असा अधिकार विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर असतो का. त्या हरिभाऊ राठोड त्यांचं संरक्षण ताबडतोब, म्हणजे हे काय अनिल कपूर झाले की काय नायक पिक्चर मधले. एवढा गैरवापर तुम्ही करताय तर पोटदुखी ही तुम्हाला ते बोलले की तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. मिरची लगी तो मैं क्या करू तर आम्ही मिरची लावू तर तुम्ही काय करणार ते बघा. कारण शेवटी ज्यांच्या मतदानाचा अधिकार काढलाय ते जर मिरच्या घेऊन यांच्या मागे लागले तर यांना म्हणजे कुठे कुठे काय काय झाकावलं गेलं